कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी गणित विषयातील परिमेय संख्या हा पाठ बघणार आहोत. हा पाठ बघण्यापूर्वी आपल्याला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या आपण 1, 2, 3 अशा पुढे ज्या संख्या येतात त्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. त्यानंतर दुसरं जे येते ते काय आहे? पूर्ण संख्या. तर याच्यामध्ये 0, 1, 2, 3 अशा प्रकारच्या ज्या संख्या येतात त्याला काय म्हणायचं? पूर्ण संख्या. आणि त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो कुठला? पूर्णांक. याच्यामध्ये दोन्ही संख्या येतात, त्याचबरोबर वजा संख्या या सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट येतात, त्याला काय म्हणायचं? पूर्णांक संख्या. आणि या सर्व संख्या आपण संख्या रेषेवरती दर्शवू शकतो. बरोबर आहे? संख्या रेषेवर दर्शवू शकतो. तशाच प्रकारच्या तत्सम संख्या त्यांना सुद्धा काय म्हटलं जातं? परिमेय संख्या. तर परिमेय संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्या p भागिले q या स्वरूपामध्ये लिहिता येतात, ज्याच्यामध्ये q ची किंमत 0 राहत नाही, अशा संख्याला काय म्हटलं जातं? परिमेय संख्या म्हटलं जातं. तर परिमेय संख्या शिकण्यापूर्वी नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यावरती होणाऱ्या क्रिया आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया. तर कोणत्या होतात? तर आपल्याला माहित आहे बेरीज, बरोबर, त्यानंतर वजाबाकी, त्यानंतर गुणाकार आणि भागाकार. या 4 क्रिया आपल्याला माहित आहेत की ज्या संख्येवरती केल्या जातात. आता परिमेय संख्या मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या संख्या p भागिले q या स्वरूपात लिहिता येतात, त्याच्यामध्ये q ची किंमत काय राहत नाही? 0 राहत नाही, त्यांना काय म्हणायचं? परिमेय संख्या. आता ज्या प्रकारे आपण पूर्णांकांची बेरीज करतो, म्हणजेच 3 अधिक 2 बरोबर 5, किंवा त्यांची वजाबाकी करतो 3 वजा 2 बरोबर 1, किंवा त्यांचा गुणाकार असेल 3 गुणिले 2 6, किंवा 3 भागिले 2 3 भागिले 2, अशा पद्धतीनं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया कशामध्ये करता येतात? तर परिमेय संख्येमध्ये करता येतात. तर परिमेय संख्या म्हणजे काय? तर p भागिले q स्वरूपात ती संख्या लिहिता यायला पाहिजे. म्हणजेच 1 भागिले 2 असेल, 3 भागिले 5 असेल, 4 भागिले 7 असेल. या काय झाल्या? परिमेय संख्या झाल्या. याच्यामध्ये q म्हणजे छेदाची किंमत 0 असता कामा नये. तर बघू शकता 2 आहे, 5 आहे आणि 7 आहे. तर अशा पद्धतीने याला काय म्हणायचं? परिमेय संख्या म्हणायचं. त्यानंतर याचा महत्त्वाचा भाग की याला परत पुढे भाग येता कामा नये. तर बघू शकता परत भाग जात नाही. इथं पण तुम्हाला समजेल 3 ला परत कुठल्या संख्येने भाग जात नाही, फक्त 3च जाणार. आणि इथं 5, इथं 4 आणि 7, एक शिवाय त्यांचा दुसरा कुठलाही सामायिक अवयव नसतो. त्यांना काय म्हणू शकतो आपण? परिमेय संख्या म्हणतो. बरोबर. आता आपण परिमेय संख्यांची बेरीज बघूया. जर समजा 1 अधिक 2 आणि 3 भागिले 4 या दोन परिमेय संख्या आहेत, यांची बेरीज 1 भागिले 2 3 भागिले 4 अशा पद्धतीने करू शकतो. तर आपल्याला माहित आहे दोघांचा छेद जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे? समान करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी किती आहे? 2 आहे, इथे किती आहे? 4 आहे. छेद समान करून आपण लसावी काढू शकतो. याचा अर्थ 1 गुणिले 2, जी दुसरी संख्या आहे त्यांना पहिल्या संख्येला गुणायचं. वेगवेगळ्या मेथड आहेत, तुम्हाला या ठिकाणी एक पद्धत सांगतोय. त्यानंतर 3 भागिले 4 आहे तसं लिहू शकतो. या संख्येनं या दोघांना गुणायचं, म्हणजेच 2 2. याचा अर्थ 1 गुणिले 4 4, 2 गुणिले 4 8, अधिक 3 गुणिले 2 6, 4 गुणिले 2 8. तर बघू शकता तुम्ही या दोन्ही संख्या ज्या आहेत त्यांचे छेद या ठिकाणी समान झालेले आहेत. याचाच अर्थ या दोघांची आपण बेरीज करू शकतो. 4 अधिक 6 भागिले 8 म्हणजेच 10 भागिले 8. आणि याचं आपण संक्षिप्त रूप काय लिहू शकतो? तर 5 भागिले 4.
अशा पद्धतीनं परिमेय संख्यांची बेरीज तुम्ही या ठिकाणी करू शकता. बरोबर. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो कुठला आहे? वजाबाकी. तेच उदाहरण घेतो मी. 1/2 वजा 3/4. छेद समान करून घ्यावे लागणार कारण इथं बेरीज आहे. या ठिकाणी त्याच पद्धतीने काय वजाबाकी. म्हणजेच 1/2 गुणिले 4 वजा 3/4 2 गुणिले 2. या पद्धतीने किती होणार? 4/8 वजा 6/8 पुढं 4 वजा 6/8. त्यानंतर इथं वजा 2/8 म्हणजेच वजा 1/4. पाहू शकता 4 मधून 6 वजा 2 मोठ्या संख्येचं चिन्ह 2 न भाग जातो. 2 8 म्हणजेच 1/4. 2 ला वजा आहे म्हणजे 1 ला सुद्धा काय असणार आहे? वजा चिन्ह असेल. त्यानंतर तिसरा जी क्रिया आहे ती गुणाकार. 1/2 3/4. तर गुणाकारामध्ये आपल्याला माहिती आहे किंवा भागामध्ये छेद समान करून घेण्याची गरज नसते. डायरेक्ट तुम्ही अंशानं अंशाला गुणू शकता, छेदानं छेदाला गुणू शकता. म्हणजेच 1/3 2/4 3/8. बरोबर. हे तुमचं उत्तर असेल. त्याच पद्धतीनं 1/2 भागिले 3/4. आता आपल्याला माहित असायला पाहिजे ज्यावेळेला भागाकार चिन्ह असेल त्यावेळेला ह्याचं रूपांतर चेंज होतं. म्हणजेच 1/2 हे भागाकारचं आपण गुणिले लिहून 4/3 असं लिहू शकतो. बरोबर. पण या ठिकाणी तुम्ही चिन्ह चेंज करायला याचा अर्थ अंश आणि छेद हा सुद्धा चेंज होतो. म्हणजेच 1/4 2/3 बरोबर 4/6 म्हणजेच 2/3. तर अशा पद्धतीनं परिमेय संख्येवरती बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या सर्व क्रिया या पद्धतीनं आपण करू शकतो. त्यानंतर मला काही बेरजेचे आणि गुणाकाराचे त्याचप्रमाणे वजाबाकी आणि भागाकाराचे काही गुणधर्म आहेत. त्यापैकीच एक गुणधर्म तुम्हाला माहित असेल क्रम निरपेक्ष गुणधर्म. बरोबर. आता क्रमनिरपेक्ष गुणधर्म जर बेरीज मध्ये आपण बघितला तर समजा दोन संख्या आहेत a अधिक b. बरोबर. त्याचा जर क्रम बदलला आपण b अधिक a तर या दोघांचं उत्तर काय येतं? समान येतं. बरोबर. a अधिक b बरोबर काय येणार? b अधिक a. आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा a बरोबर 2 असेल b बरोबर 3 असेल. इथे लिहितो मी 2 अधिक 3. हे बरोबर येते का बघूया. b ची किंमत 3 अधिक 2 3 आणि 2 5 3 आणि 2 5. याचाच अर्थ मला दिसून येतो की जर दोन संख्यांची बेरीज करताना आपण जर त्या दोन संख्यांचा क्रम बदलला तर त्याच्या उत्तरामध्ये काहीही फरक पडत नाही. हा गुणधर्म बेरजेमध्ये लागू पडतो. हाच गुणधर्म आता गुणाकारामध्ये लागू पडतो का ते बघूया. a गुणिले b बरोबर b गुणिले a. a ची किंमत मी परत सेम घेतो. a बरोबर 2 गुणिले b बरोबर 3. या ठिकाणी 3 गुणिले 2 2 गुणिले 3 6 3 गुणिले 2 6. तर इथे बघू शकतो आपण दोघांची किंमत समान आहे. याचाच अर्थ हा गुणधर्म तुम्ही दोन्ही याच्यामध्ये वापरू शकता, बेरीज आणि गुणाकारामध्ये. जर समजा आपण हाच गुणधर्म वजाबाकीमध्ये बघितला तर काय आहे? समान किंमत a वजा b. या ठिकाणी बघा b वजा a. a ची किंमत 2 b ची किंमत 3. या ठिकाणी b ची किंमत 3 वजा 2 2 वजा 3. मोठ्या संख्येतून लहान संख्या 3 वजा 2 1. मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी 3 वजा 2 1. या ठिकाणी चिन्ह कुठलं आहे ना? अधिक. तर इथे बघू शकता आपण ही किंमत वजा 1 आहे, दुसरी किंमत अधिक 1. याचाच अर्थ दोन्ही किमती समान नाही. म्हणजे हा गुणधर्म तुम्हाला बेरीज आणि गुणाकारामध्ये मिळतो, वजाबाकीमध्ये मिळत नाही. तोच आता आपण भागाकारामध्ये बघू. a भागिले b b भागिले a 2 भागिले 3 3 भागिले 2.
जर आपण याचा भागाकार केला तर ते पॉईंटमध्ये म्हणजे दशांश चिन्हामध्ये त्याचा आन्सर येईल. परंतु तुम्हाला इथे समजेल की तो वरती अंश 2 आहे, इथे अंश 3 आहे. याचा अर्थ याची किंमत आणि याची किंमत हे दोन्ही बरोबर येणार नाही. यावरून आपल्याला असं दिसतं की क्रमनिरपेक्ष गुणधर्म हा बेरीज आणि गुणाकारमध्ये लागू होतो, तर वजाबाकी आणि भागाकारमध्ये तो लागू होत नाही. या गुणधर्माचा अर्थ काय की दोन संख्या जर दिलेल्या असतील त्या संख्यांची जर बेरीज केली आदला बदल करून तर त्याचं उत्तर समान येतं, किंवा जरी आपण गुणाकार केला तरी त्यांचं उत्तर काय येतं, सारखंच येतं. त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक गुणधर्म आहे सहचार्य गुणधर्म. बरोबर, त्याच्यामध्ये 3 संख्या दिलेल्या असतील समजा तुम्हाला ए बी आणि सी. त्याच्यामध्ये ए अधिक बी अधिक सी 3 संख्या आहेत, बरोबर ए अधिक बी अधिक सी अशा प्रकारचा हा गुणधर्म आहे. जर हा गुणधर्म आपण बेरजेमध्ये लिहिल्याप्रमाणे जर वापरला तर उत्तर बरोबर येते की नाही ते बघू. तर समजा ए ची किंमत या ठिकाणी मी लिहितो 1, बी ची किंमत 2, सी ची किंमत 3. बरोबर, 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 1 अधिक बी ची किंमत 2 3, 1 अधिक 2 3 अधिक 3 बरोबर 1 अधिक 5, 3 आणि 3 6, 5 आणि 1 6. तर इथे आपल्याला समजतं की हा गुणधर्म बेरजेमध्ये लागू पडतो. याचाच अर्थ 3 संख्या असतील तर त्यांची पहिल्या 2 संख्यांची बेरीज आणि त्याच्यामध्ये तिसरी संख्या अधिक केलो, किंवा पहिली संख्या आहे तशी ठेवून दुसऱ्या 2 संख्या जर त्याच्यामध्ये अधिक केल्या तर त्यांचं उत्तर किंवा त्याची किंमत जी आहे ती बदलत नाही, तर ती किंमत समान राहते. तर हाच गुणधर्म परत आपण गुणाकारमध्ये घेतो. ए गुणिले बी गुणिले सी बरोबर ए गुणिले बी गुणिले सी. बघा, 1 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 1 गुणिले 2 गुणिले 3. 1 गुणिले 2 2 गुणिले 3 बरोबर 1 गुणिले 2 गुणिले 3 6, 2 गुणिले 3 6, 1 गुणिले 6 6. तर इथं आपल्याला दिसून येतं की हा गुणधर्म बेरीज आणि गुणाकार यामध्येच लागू पडतो, तो वजाबाकी किंवा भागाकारमध्ये लागू पडत नाही. तर हे 2 गुणधर्म महत्त्वाचे आहेत. त्यानंतर गणितमध्ये आपल्याला माहित आहे की 1 आणि 0चा गुणधर्म. 1 व 0 या 2 संख्या, या 2 संख्यावर आपण काय सांगू शकतो, तर एखादी संख्या असेल 1, त्या संख्येला जर आपण 1 न गुणलं तर त्याचा आन्सर एच येतो, म्हणजे त्या संख्येमध्ये काही बदल होत नाही. उदाहरणार्थ 2 गुणिले 1 बरोबर तुमचं उत्तर किती येणार, 2च येतं. ठीक आहे. त्यानंतर जर समजा 0 जर घेतली संख्या तर 0चा गुणधर्म काय आहे, तर जर एखाद्या संख्येला 0 गुणलं तर तुमचा आन्सर किती येणार, 0 येणार. म्हणजेच 2 गुणिले 0 बरोबर 0. हे झालं गुणाकारामध्ये. बेरजेमध्ये जर एखाद्या संख्येमध्ये 0 मिळवला तर तुमचं आन्सर तीच संख्या येते, म्हणजेच 2 अधिक 0 बरोबर किती येणार, 2. ठीक आहे. तर हे 4 गुणधर्म आपण बघितले. त्यावरून आपल्याला दिसून येतं की परिमेय संख्येमध्ये हे गुणधर्म जे आहेत ते बेरीज आणि गुणाकारामध्ये लागू होतात, तर भागाकार आणि वजाबाकीमध्ये लागू होत नाही. त्यानंतर आपण परिमेय संख्या रेषेवरती कशा दाखवता येतील ते बघूया. तत्पूर्वी तुम्हाला माहित असेल संख्या रेषा आपण बघितलेलं आहे. मध्यभागी 0 असेल आणि समान अंतरावरती डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला इकडे तुम्हाला सर्व संख्या अधिक म्हणजे धन असतील, या बाजूला समान अंतरावरती कुठल्या संख्या असतील, ऋण म्हणजेच वजा. बरोबर, अशा प्रकारची विभागणी असते. तर जर समजा आपल्याला विचारलं दोन्ही संख्या रेषेवरती दाखवा, तर या ठिकाणी दाखवू शकतो. 4 म्हटले या ठिकाणी दाखवू शकतो. बरोबर, -1 जर विचारले असतील तर इकडे लिहू शकतो आपण. -3 म्हटलं तर या बाजूला लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सामान्य माहिती की जे आपण अगोदरच्या अध्यायामध्ये शिकलेली आहे की
संख्या कशा पद्धतीने संख्या रेषेवरती दाखवता येतात। तर जर परिमेय संख्या जर दाखवायच्या असतील म्हणजेच की ज्या संख्या अपूर्णांकमध्ये असतात, बरोबर, उदाहरणार्थ 4/3 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायची। किती? 4/3। तर हे दाखवण्यासाठी प्रथमतः आपल्याला त्या संख्येचा छेद किती आहे ते बघावं लागेल। त्याचा छेद किती आहे? 3 आहे। तो लक्षात ठेवल्यानंतर ती संख्या धन की ऋण आहे ते माहित असणं गरजेचं आहे। आता इथे चिन्ह नाही आहे, याचा अर्थ कुठली असणार आहे? धन असेल। त्याच्यामुळे ती संख्या संख्या रेषेच्या उजव्या बाजूलाच असणार हे नक्की आहे, बरोबर, या बाजूला, कारण ती धन आहे। मग जर याचा छेद जी संख्या असेल त्या संख्येचे आपण भाग करून घ्यायचे, म्हणजे 1 2 3 हा त्याचा पहिला भाग असेल, बरोबर। हे 1 इथं न लिहिता या नंबरला काय लिहायचं? तिसऱ्या, तर ते त्या संख्येचा छेद किती आहे ते बघावं। त्याच्यानंतर पुढची संख्या 1 2 या ठिकाणी इथं 2 असेल, त्याच पद्धतीनं या ठिकाणी इथे किती असेल? 3 असेल। तर अशा पद्धतीनं आपण त्या संख्येची विभागणी करू शकतो। त्यानंतर अंशस्थानाची संख्या बघायची, किती आहे तिथं? 4, म्हणजेच तिथून स्टार्ट 1 2 3 4 या ठिकाणी जी संख्या मिळेल ती आपली कुठली असणार आहे? 4/3। अशा पद्धतीनं पूर्णांक की जे वजा असतील किंवा अधिक असतील ते जसं आपण संख्या रेषेवरती दर्शवतो त्याच पद्धतीनं परिमेय संख्या की ज्याच्यामध्ये ती जर संख्या जर आपल्याला संख्या रेषेवरती दर्शवायचं असेल तर त्या संख्येचा छेद किती आहे तेवढे त्याचे भाग करायचे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी अंकांची मांडणी करायची। आणखी एक उदाहरण बघूया आपण। 3 किंवा 8/5, बरोबर, या ठिकाणी मी काढतो। मगाशी सांगितल्याप्रमाणे ही अधिक संख्या आहे म्हणजे उजव्या बाजूलाच असेल। समजा इथं 0 असेल तर इकडं -1 असेल। त्याचा छेद किती आहे? 5, म्हणजे 5 भाग करावे लागतात 1 चे। 1 2 3 4 पाचवा भाग पहिला असेल। त्याच्यानंतर 1 2 3 4 हा दुसरा भाग आणि हा कितवा असेल? तिसरा भाग, बरोबर। हे झाल्यानंतर अंश किती आहे? 8। इथून काउंट 1 2 3 4 5 6 7 8 या ठिकाणी ती जो संख्या मिळेल ती कुठली असणार आहे? 8/5। तर अशा पद्धतीनं अधिक असेल किंवा वजा असेल तुम्ही संख्या रेषेवरती परिमेय संख्या दाखवू शकता। तर या पाठामध्ये आपण बघितलं की परिमेय संख्या कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी दाखवू शकतो संख्या रेषेवरती, की ज्याच्यामध्ये अंश आणि छेद असतो। छेदाचा उपयोग करून त्या छेदाचे तेवढे भाग करून संख्या रेषेवरती काढून अंशस्थानी असलेली संख्या रेषेवरती काय करता येते? दर्शविता येते। त्यानंतर याच्यामध्ये आणखी एक जो भाग आहे तो म्हणजे समजा 2 संख्या दिलेल्या असतील आणि त्या संख्यांच्या मधील परिमेय संख्या जर तुम्हाला शोधायच्या असतील, 2 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यांच्या मधील समजा तुम्हाला 5 परिमेय संख्या शोधायच्या आहेत। किती शोधायच्या आहेत? 5 परिमेय संख्या। आता जर समजा या 2 संख्या जर आपण संख्या रेषेवरती काढला तर आपल्याला इथे दिसून येत आहे 3 आणि 4 याच्यामध्ये कुठली संख्या दिसते का? नाहीये, परंतु याच्यामध्ये 3.1 पासून 3.9 पर्यंत इतक्या संख्या आहेत, बरोबर। ते जर आपण जास्त केलं तर 3.11 पासून परत 3.99 पर्यंत अशा अनेक संख्या तुम्हाला मिळू शकतात। प्रारंभी जरी तुम्हाला याच्यामध्ये कुठली संख्या दिसत नसेल तर इतक्या संख्या त्याच्यामध्ये सामावलेल्या असतात। यापैकी आपल्याला किती काढायचे? 5। तर जेवढ्या संख्या काढायच्या आहेत तो आपण नंबर इथे घेऊ शकतो 5। त्याच्यामध्ये अधिक 1 करा 6 मिळेल, सोपी पद्धत आहे, बरोबर। त्यानंतर पहिली संख्या किती आहे? 3 आहे। त्या संख्येला या दिलेल्या संख्येनं गुणायचं आणि त्याच संख्येनं भागायचं। एखाद्या संख्येवरती जर त्याच संख्येने गुणलं असतं किंवा भागलं असता त्या संख्येवरती कुठलाही किंवा त्याच्या उत्तरावरती कोणतीही किंमत बदलत नाही किंवा परिणाम होत नाही। म्हणजेच 6×18/6 ही पहिली संख्या आणि दुसरी संख्या आपल्याला कुठली इथं 4 आहे, त्या सुद्धा संख्येला त्याच संख्येनं गुणायचं, बरोबर। काय होणार? 24/6 कारण या ठिकाणी छेद नसतो म्हणजे 1 असतो। 1 × 6 6, 1 × 6 6,
तर अशा पद्धतीने आपल्याला दोन संख्या या ठिकाणी मिळाल्या बघा. पहिली संख्या आहे 18 भागिले 6 P भागिले Q. 18 नंतर कुठली येणार आहे 19 भागिले 6, नंतर 20 भागिले 6, 21 भागिले 6, 22 भागिले 6, 23 भागिले 6 आणि त्याच्यानंतर 24 भागिले 6. तर अशा पद्धतीनं 3 आणि 4 च्या मध्ये सुरुवातीला जरी आपल्याला कुठली संख्या दिसत नसेल तरी परिमेय संख्या त्याच्यामध्ये इतक्या सामावलेल्या असतात. तर या ठिकाणी 5 परिमेय संख्या आहेत म्हणून मी 5 लिहिलेले आहे अधिक 1 केले बरोबर. जर या ठिकाणी 6 परिमेय संख्या म्हटलं तर इथं काय होणार n बरोबर 6 अधिक 1 म्हणजे किती होणार 7. जसं इथं नंबर वाढेल तसं या ठिकाणी नंबर वाढत जाईल बरोबर. तर अशा पद्धतीनं तुम्ही दिलेल्या कुठल्याही दोन संख्यामध्ये जर परिमेय संख्या काढायच्या असतील तर ती किती संख्या काढायची तो नंबर लिहून त्याच्यामध्ये अधिक 1 करून तुम्हाला जितक्या हव्या आहेत तितक्या संख्या तुम्ही काढू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला 1 भागिले 2, 3 भागिले 4 अशा पद्धतीच्या जरी दोन संख्या दिलेल्या असतील तरी त्याला तुम्ही 1 भागिले 2 गुणिले कुठल्याही समान संख्येनं की जेणेकरून त्यांचा छेद समान यायला पाहिजे. या ठिकाणी 4 न गुणू शकता, 4 न गुणू शकता. दुसरी एखादी असेल 3 भागिले 4 याला तुम्ही 4 न गुणू शकता 4 जेणेकरून त्यांचा छेद समान यावा. अशा पद्धतीने त्यांची विभागणी करून त्या दोन संख्यांच्या मधील किती अपरिमेय संख्या तुम्ही काढू शकता बरोबर आहे. तर इथे बघू शकता तुम्ही जर हेच जर उदाहरण घेतलं ह्याच दोन संख्या 4 तर या ठिकाणी मी किती न गुणू शकतो बघा 2 न गुणू शकतो, इथं 2 न गुणू शकतो. या गणितमध्ये जर हेच गणित तुम्हाला विचारलेलं असेल या दोन याच्यामधील संख्या काढा तर काय होणार इथं 4 भागिले 8 आणि इकडं 6 भागिले 8 तर इथं 5 भागिले 8 ही एक संख्या आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. 3 2 6 4 बरोबर. तेच जर आपण मोठ्या संख्येनं गुणलं छेद जर त्याचा मोठा केला तर आपल्याला हव्या तितक्या संख्या या ठिकाणी मिळू शकतात. हे अधिकच्या बाबतीत झालं. सेम गणित तुम्ही वजाच्या बाबतीत सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की परिमेय संख्येमध्ये कुठल्या कुठल्या संख्या येतात आणि त्याच्यामध्ये कुठले गुणधर्म येतात आणि कशा प्रकारे परिमेय संख्या रेषेवरती दाखवता येतात आणि परिमेय संख्येवरती अधिक, गुणाकार, वजाबाकी आणि भागाकार या चारही क्रिया कशा प्रकारे केल्या जातात ते आपण या ठिकाणी पाहिलं. पुढील भाग पुढच्या लेसनमध्ये बघू. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.